नमस्कार. अनाहत योग शाळेच्या या पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत आहे. भारतामध्ये गुडघेदुखीचं प्रमाण खूप वाढलंय हे तुम्हाला माहिती आहे का? हो, कारण आजकाल आपण आजूबाजूला पाहत असतो दर 10 पैकी 4-5 जणांचे तरी गुडघे दुखतच असतात. बरं पहिल्यासारखं वयाचं पण राहिलं नाही की म्हातारपणामध्ये किंवा उतार वयामध्येच गुडघे दुखतायत. अगदी 30-40 पासून गुडघे दुखण्याचा त्रास चालू झालाय. का बरं हे एवढी वाढत चालली असेल असा प्रश्न मला पडला आणि त्याची काही कारणं शोधण्याचा मी प्रयत्न केला. जेव्हा ही कारणं मी शोधली तेव्हा माझ्या लक्षात आलं की गुडघेदुखी हा फक्त गुडघ्यांपुरताचा विषय नाहीये, तर हा जीवनशैली, आहार, विहार, व्यायाम, वजन अशा कितीतरी गोष्टींचा परिणाम म्हणून गुडघेदुखी होत असते. त्यामुळे गुडघेदुखी या विषयाचा विचार करत असताना आपण सुद्धा फक्त गुडघेदुखी आणि त्याच्यावरचे व्यायाम इतकाच न करता आहार, विहार आणि व्यायाम अशा त्रिसूत्रीवर करायला हवा. कारण तरच गुडघेदुखीवर एक संपूर्ण सोल्युशन आपण घेऊ शकतो. आपण पाहतो की गुडघेदुखी हा काही अचानक एका रात्रीतून येणारा आजार नाही. म्हणजे हळूहळू कधीतरी चालताना, चढताना, पायऱ्या चढताना आपल्याला हलकेसे आपले गुडघ्यांचं कुरकुरणं किंवा हलकसं कळ मारलेलं आपल्याला जाणवत असतं. पण ठीक आहे, एवढा अजून त्रास नाहीये किंवा तेवढ्यापुरतंच दुखतं असं म्हणून आपण ती चालढकल करत जातो आणि काही काळानंतर मात्र मग तो आजार खूप वाढल्यानंतर मग डॉक्टरांकडे जाणे आणि मग पेन किलर्स किंवा फिजिओथेरपी आणि सगळ्यात शेवटचा उपाय म्हणजे ऑपरेशन्स असा गुडघेदुखीचा हा मार्ग जातो. त्यामुळे गुडघेदुखीच्या बाबत म्हणाल तर उपायापेक्षा प्रतिबंध बरा, उपचारापेक्षा प्रतिबंध बरा हे सूत्र जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे आता वयाच्या कुठल्याही टप्प्यावर आपण असू, 40शीत, 50शीत, 60शीत किंवा 70शीत, गुडघेदुखीवर फक्त व्यायाम किंवा उपाययोजना याच्यापेक्षा सर्वंकष आपल्या जीवनशैलीतून, आहारातून किंवा इतर अजून काही उपायांमधून त्याच्यावर जास्तीत जास्त प्रयत्न व्हायला हवा. तर आता आपण बघूयात की काय कारण आहेत ज्यांच्यामुळे आपल्याकडे भारतामध्ये गुडघेदुखीचं प्रमाण खूप वाढायला लागलेलं आहे. सगळ्यात पहिलं जे कारण आहे ते म्हणजे आपली बदललेली जीवनशैली. भारत हा पहिल्यापासून कृषीप्रधान देश होता. अंगमेहनतीची कामं आपल्याकडे केली जात होती. परंतु आधुनिक काळात जसं आपण आधुनिकरणाकडे वळतोय तशी तशी कामं अंगमेहनतीची कमी झालीत. एकतर सतत बसून किंवा सतत उभं राहून खूप कमी फिजिकल मुवमेंटमध्ये आपण कामं करत आहोत. त्यांची वेट बेअरिंग, वजन उचलण्याची क्षमता कमी होत आहे. त्यामुळे जीवनशैली जी बदललेली आहे ते सगळ्यात पहिलं कारण आहे गुडघेदुखीच्या वाढण्याचं. दुसरं जे कारण आहे ते आहे ओबेसिटी, लठ्ठपणा. एकेकाळी भारतीय माणूस म्हणजे काटक असा समज होता, परंतु दिवसेंदिवस आपल्याकडे लठ्ठपणाची समस्या वाढत चाललेली आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून गुडघेदुखी सुद्धा वाढत आहे. कारण गुडघे हे असा सांधे आहेत ज्यांना आपल्या संपूर्ण शरीराचं वजन पेलायचं असतं आणि जर वजन वाढलं तर गुडघ्यांच्या सांध्यांवरचा ताण सुद्धा वाढलेला असतो. अशात एकतर जीवनशैली अशी जी गुडघ्यांच्या सांध्यांना किंवा स्नायूंना स्ट्रॉंग बनवत नाही आणि त्यावर आणखी जर वजन वाढलं तर गुडघेदुखीचं प्रमाण खूप कमी वयापासून चालू होतं आणि त्यात जर मग आपण जास्तीची ऍक्टिव्हिटी म्हणजे पळणे किंवा काही खेळ खेळणे किंवा खूप लांबवर चालणे असं जर केलं तर मात्र हे गुडघ्यांवर अतिरिक्त ताण पडून ते गुडघेदुखीचं तीव्रता जास्त होत असते. तिसरं जे कारण गुडघेदुखीच्या वाढण्याचं आहे ते आहे चुकीचा केलेला जाणारा व्यायाम. ज्येष्ठ नागरिक जे आहेत ते ज्येष्ठ नागरिक बहुधा आपल्याला चालण्याचा व्यायाम करताना दिसत असतात. तर या वयामध्ये जेव्हा गुडघ्यांचं सांध्यांमधलं वंगण कमी झालेलं आहे किंवा त्यांची वेट बेअरिंग, वजन उचलण्याची क्षमता कमी झालेली आहे, अशा वजन कमी उचलण्याच्या क्षमतेमध्ये जास्त प्रमाणामध्ये चालणे किंवा तरुणांमध्ये तुम्ही आता पाहत असाल तर सायकलिंग, रनिंग, ट्रेकिंग अशा गोष्टी करण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणजे 5 दिवस अजिबात काहीही व्यायाम न करणे किंवा फार तर फार चालणे आणि शनिवार, रविवार किंवा उरलेल्या वेळेमध्ये अतिशय ताणाचा व्यायाम करणे, असे टोकाचे केले जाणारे व्यायाम हे सुद्धा गुडघ्यांच्या सांध्यांना हानिकारक ठरत आहेत. चौथं जे कारण आहे ते आहे चुकीचा आहार. एकेकाळी तुपासाठी प्रसिद्ध असलेला आपला भारत देश आज मात्र आपण तेल आणि तूप आपल्या आहारातून वर्ज्य करत आहोत. आहारातून कोरडेपणा
कारण तेल आणि तुपामुळे स्निग्धता मिळत असते शरीराला, जे वंगण पाहिजे सांध्यांना काम करण्यासाठी ते मिळत असतं. आणि तेल आणि तूप कम्प्लिटली जर वर्ज्य केलं तर शरीरातला कोरडेपणा वाढून या सांध्यांचा कोरडेपणा वाढतो आणि त्यांची झीज लवकर होत असते. त्याचप्रमाणे अतिशय मसालेदार खाणं, ते मसालेदार खाण्यामुळे ऍसिडिटी वाढते आणि शरीरातलं ऍसिड जे आहे ते सांध्यांच्या दुखण्यासाठी कारणीभूत ठरते. त्यामुळे अतिशय मसालेदार जेवण जेवण हे सुद्धा सांध्यांसाठी मारक आहे. आणि सगळ्यात शेवटचं जे आजकाल प्रत्येक ह्याच्यामुळे असे आपल्याला दिसेल ते म्हणजे स्ट्रेस. स्ट्रेस जो वाढतो त्याच्यामुळे कॉर्टिसॉल नावाचं हॉर्मोन आपल्या शरीरामध्ये सिक्रेट होतं आणि ते आपल्या शरीराचे हे जे जॉईंट्स आहेत त्यांची झीज जास्त प्रमाणामध्ये वाढण्यासाठी कारण ठरतं. अशी ही 5 कारणं आपण गुडघेदुखीची आता पाहिलेली आहेत. आता ही जी कारणं आपण पाहिलेली आहेत ती आपल्याला मदत करणार आहेत शोधायला की आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपण असं काय करत आहोत की ज्यामुळे आपल्या गुडघ्यांवर ताण जास्त पडतोय. त्यामुळे जर कारण आपल्याला कळलं तर आपल्याला उपाययोजना करायला, गुडघेदुखी कमी करण्यासाठी ह्याचा उपयोग होणार आहे. मग याच्यावर उपाय काय करायचा? जीवनशैली जर आपल्या गुडघेदुखीचं कारण बनत असेल तर सपोज आपण सतत बसलेले असू तर त्या मध्ये मध्ये आपण पायांची, गुडघ्यांची हालचाल करणारे व्यायाम केले पाहिजेत. सतत उभे असू तर आपण पुन्हा एकदा तेच की गुडघ्यांचे व्यायाम आपण करायला हवेत. दुसरं जे कारण आपण पाहिलं होतं ते होतं लठ्ठपणा, वाढलेलं वजन, ओबेसिटी. हे तर आता ह्याच्यासाठी खूप गोष्टी बोलल्या जातात. योग्य आहार त्याच्यासाठी, योग्य व्यायाम त्याच्यासाठी. त्यामुळे स्पेशली ज्येष्ठ नागरिकांमध्ये, उतार वयामध्ये वजन कमी असेल तर गुडघे दुखण्याचं प्रमाण खूप प्रमाणामध्ये कमी होऊ शकतं. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणे हा गुडघेदुखीचा खूप अतिशय सोपा आपण म्हणू शकतो की उपाय आहे. तिसरं आपण पाहिलं होतं की आपला चुकीचा केला जाणारा व्यायाम. त्यामुळे आपण व्यायाम करताना एकतर आपण गुडघ्यांना काय करत असतो, एकतर पूर्ण आराम म्हणजे अजिबातच हालचाल नाही किंवा खूप अतिव्यायाम. त्यामुळे व्यायाम आपण असा करायला हवा की जो गुडघ्यांचे स्नायू आणि सांधे ह्यांच्यासाठी स्ट्रेंथनिंग करणारा असेल, त्यांना मजबूत करणारा असेल. आणि त्याच्यानंतर काहीसा व्यायाम जो आपलं चालणं असेल किंवा ते इतर व्यायाम आपण करू शकतो. आता अजून एक ह्याच्यामध्ये महत्वाचं आहे व्यायाम करताना की गुडघे दुखीचा व्यायाम करत असताना केवळ गुडघ्याच्या सांध्यांवर आपण व्यायाम करून चालत नाही. कारण हा जो सांधा आहे तो वरती मांडी आणि खाली पोटऱ्या ह्यांना जॉईन केलेला आहे. त्यामुळे बरेचदा जेव्हा मांड्यांचे स्नायू, ज्यांना क्वाड्रिसेप्स, हॅमस्ट्रिंग्स किंवा हे काफ मसल, पोटीचे स्नायू आपण म्हणतो, ते जरी कमकुवत असतील तेव्हा सुद्धा आपला गुडघ्याचा जो सांधा आहे तो मजबूत नसतो. त्यामुळे केवळ गुडघा असं विचारात न घेता पोटरीचे आणि मांडींचे किंवा खुब्याच्या स्नायूंचे देखील आपण व्यायाम करायला हवेत. आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण असेच काही व्यायाम पाहणार आहोत. त्यामुळे तो व्यायामापर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा. चौथं जे कारण आपण पाहिलं होतं ते म्हणजे आपला चुकीचा केले जाणारा आहार. त्यामुळे योग्य प्रमाणामध्ये आणि लाकडी घाण्याची तेलं आपण आपल्या आहारामध्ये समाविष्ट करू शकतो. तूप हे तर अतिशय उत्तम आहे कारण तुपामुळे आपल्या शरीरामधलं पित्त सुद्धा कमी होण्यात मदत होते आणि सांध्यांना वंगण म्हणून सुद्धा ते काम करत असतं. त्यामुळे तेला तुपाचा योग्य आणि मर्यादित उपयोग आपण करू शकतो. ज्या तेलबियांच्या चटण्या आपण पूर्वी वापरत होतो त्या पुन्हा एकदा आहारामध्ये आपण आपल्या समाविष्ट करू शकतो. जास्त मसालेदार खाणं टाळणं जेणेकरून ऍसिडिटी वाढणार नाही. ओके, शरीरामध्ये ऍसिडिटी कमी होऊन सांध्यांचं आरोग्य सुद्धा आपण सुधारू शकतो. आणि सगळ्यात शेवटी जे आपण पाहिलं होतं ते होतं स्ट्रेस. आणि ह्याच्यासाठी मला वाटतंय योगासनासारखा किंवा योगांमध्ये जे ध्यान आणि धारणा सांगितलेलं आहे त्याच्यासारखा उत्तम पर्याय दुसरा नाही. आता ह्या उपायांचा जेव्हा आपण विचार करतो त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा एक उपाय जो आहे तो आहे तेलाने मालिश करणे. आपल्या गुडघ्यांचा जो जॉईंट आहे त्या जॉईंटला रोज तेलाने मालिश करणे हा अत्यंत प्रभावी उपयोग आहे. आपल्याला काय वाटतं की जे ज्येष्ठ आहेत वयाने त्यांनी किंवा ज्यांचा गुडघे दुखत आहेत त्या पण जितका वेळ दुखतो तितकाच वेळ फक्त तेल मालिश करतो आणि सोडून देतो. परंतु रोज जर आपण गुडघ्याला तेलाने मसाज केलं तर तेलामुळे गुडघ्याच्या सांध्यांमधला वात कमी होतो आणि अतिशय चांगला परिणाम त्याचा गुडघ्याच्या हालचालींवर किंवा दुखण्यावर होतो. आता हे मग फक्त ज्येष्ठ नागरिकांनीच करायचं का? तर नाही. ज्यांना ज्यांना आपले गुडघे दीर्घकाळ चांगले राहावेत किंवा आपल्याला सायकलिंग, रनिंग, ट्रेकिंग किंवा काही स्पोर्ट्स खेळता यावेत
ह्याच्यासाठी आपले गुडघे निरोगी राहावेत असं वाटतं. त्या सगळ्यांनी रोज झोपण्याआधी गुडघ्याला मालिश करायला हवी. त्यामुळे अतिशय अंडर रेटेड परंतु अतिशय प्रभावी हा उपाय आहे, रोज झोपण्याआधी गुडघ्यांना तेलाने मालिश करणे. गुडघेदुखीची कारणं आणि त्याचा उपाय आपण पाहिल्यानंतर व्यायामाकडे आपण आता वळणार आहोत. अतिशय सोपे, पाठीवर झोपून करता येण्याजोगे व्यायाम आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जसं की मी सांगितलं, सगळे व्यायाम आज आपण पाठीवर झोपून करण्याचे आहेत. त्यामुळे पहिल्यांदा तर व्यवस्थित पाठीवर झोपणे. ह्याच्यानंतर आपण करणार आहोत पहिला व्यायाम. पाठीवर झोपल्यानंतर दोन्ही पाय सावकाश आपण अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचे. पाय फोल्ड केल्यानंतर उजवा पाय सावकाश आपल्याला वर उचलायचा आणि हळूहळू करत तो आपल्याला सरळ करण्याचा प्रयत्न करायचा. आता इथे आपल्याला हा पाय सरळ करत असताना जरुरी नाही की तो आकाशाच्या दिशेने वर करायचा. आपल्याला पाय जो करायचा आहे तो जितका आपल्याला उंचीवर ठेवता येईल तेवढाच उंचीवर ठेवायचा. फार तो वरच्या दिशेने न्यायचा प्रयत्न करायचा नाही. पण पाय गुडघ्यात मात्र सरळ व्हायला हवा व्यवस्थित. म्हणजे पाय सरळ करताना असा हलकासा फोल्ड केलेला नको. पाय पूर्णपणे सरळ करायचा आहे. टाच पुढे ढकलायची, बोटं आतमध्ये खेचायची आणि गुडघ्याचा हा जो मागचा भाग आहे तो सावकाश ताणायचा आपल्याला प्रयत्न करायचा. तो व्यवस्थित ताणून झाला की मग पुन्हा एकदा खाली, किंवा हा पाय सावकाश वर उचलून आपण व्यवस्थित त्याला ताण दिला गुडघ्याच्या मागच्या बाजूला की 3 ते 5 काउंट आपण मोजू शकतो आणि पुन्हा सावकाश हा पाय फोल्ड करून खाली ठेवू शकतो. असं आपल्याला करायचंय 3 वेळा किंवा 5 वेळा, आपल्या कॅपॅसिटीनुसार किती नंबर ऑफ राऊंड्स आपण करू शकतो. सेम वे आपल्याला दुसऱ्या पायाला करायचंय. ह्याच्यात सगळ्यात महत्वाचं काय लक्षात ठेवायचंय की गुडघ्याच्या वाटीचा हा जो मागचा भाग आहे तो ताणायचा आपल्याला. त्याच्यासाठी टाच पुढे ढकलायची आणि बोटं आतमध्ये खेचायची. आता पाय जर त्याचा आपल्याला वर उचलणं इंडिपेंडेंटली शक्य नसेल तर मग आपण इथे ह्या दोन्ही हातांनी गुडघ्याच्या खालच्या दिशेला असं पायाला पकडू शकतो आणि सावकाश हे असा पाय सरळ करण्याचा प्रयत्न करू शकतो. इथे गुडघ्याच्या मागच्या बाजूला ताण येईल असा आपल्याला प्रयत्न करायचा आहे आणि पुन्हा सावकाश पाय खाली आणायचे. हे आपण 3 ते 5 वेळा करू शकतो. ह्याच्यानंतरचा जो दुसरा व्यायाम आहे त्याच्यासाठी आपण दोन्ही पाय सरळ करणार आहोत. पाय सरळ केल्यावर असे बाहेरच्या दिशेने पायाची बोटं पडणार नाहीत, ह्याची दक्षता घ्यायची. पाय सरळ असतील, टाचा पुढच्या दिशेने ढकललेल्या आणि आकाशाकडच्या दिशेने पायाची बोटं असलेली. आता दोन्ही पाय सरळ रेषेमध्ये ठेवल्यानंतर सावकाश उजवा पाय मी गुडघ्यात न दुमडता म्हणजे टाच बाहेर ढकलून पायाची बोटं आतमध्ये खेचल्याने काय होतं, गुडघ्याची वाटी स्टेबल राहते आणि ते तसं ठेवत सावकाश मी पाय वर उचलण्याचा प्रयत्न करते. पाय मी खुब्यामधून वर उचललाय, गुडघ्याचा जॉईंट असा मी हे करून उचललेला नाहीये. गुडघा माझा ताणलेला आहे, सरळ आहे, गुडघ्यामधून पाय फोल्ड केलेला नाही. सावकाश श्वास घ्यायचा, श्वास घेत पाय कुठपर्यंत जेवढा वर नेता येतो तो हळू तिथे ठेवायचा, थांबायचं एखादा श्वास घेईपर्यंत, सावकाश पाय खाली आणायचा. गुडघ्यामध्ये पाय सरळ असणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही गुडघ्याची वाटी वर त्याच्यासाठी खेचू शकता जेणेकरून पाय ताठ होईल आणि त्याच्यानंतर हा पाय वर उचलू शकता. श्वास घेत पाय वर उचलायचा, सावकाश श्वास सोडत पाय खाली. हेही पुन्हा तुम्ही 3 ते 5 वेळा करू शकता. उजव्या पायाने झालं की मग डावा पाय वर खाली, श्वास घेत पाय वर, व्यवस्थित टाच पुढे ढकललेली, बोटं आतमध्ये खेचलेली, गुडघ्यामध्ये पाय सरळ. 3 ते 5 वेळा हा व्यायाम पण आपण करू शकतो. हा होता व्यायाम क्रमांक 2. आता पुढचा व्यायाम करण्यासाठी पुन्हा एकदा आपण काय करणार आहोत, दोन्ही पाय असे फोल्ड करून घेणार आहे. दोन्ही पायांमध्ये हलकसं अंतर घ्यायचं, आपल्या कमरे एवढं अंतर आपल्याला घ्यायचंय. उजवा पाय आता मी वर उचलणार आहे आणि अशा पद्धतीने आडवा ठेवणार आहे तो डाव्या पायाच्या गुडघ्यावर. म्हणजे उजव्या पायाचा हा जो घोटा आहे तो मी ह्या डाव्या पायाच्या गुडघ्याच्या जस्ट वर टेकवलाय आणि असा आडवा पाय ठेवलेला आहे. त्याच्यानंतर हा पाय रिलॅक्स सोडून द्यायचा, उजवा पाय, आणि डावा पाय सावकाश मी वर उचलणार आहे. दोन्ही हातांनी मी बोटांचा असा इंटरलॉक गुडघ्याच्या खाली करणार आहे आणि त्याने सावकाश दोन्ही हातांनी माझा हा गुडघा जो आहे मी छातीच्या दिशेने खेचणार आहे. हा पाय एकदम खुब्यामधूनच रिलॅक्स सोडून द्यायचा.
आणि सावकाश हा डावा पाय खेचायचे. जसं मी मगाशी सांगितलं की गुडघ्यांचं आरोग्य हे फक्त गुडघ्यांवरच अवलंबून असतं असं नाही. आपले हे कमरेचे स्नायू, मांडीचे स्नायू, पोटीचे स्नायू हा सगळा मिळून एक हेल्दी गुडघ्यांसाठी आवश्यक असतं. त्याच्यासाठी हा व्यायाम अतिशय महत्वाचा आहे. तुम्ही जेव्हा हा व्यायाम कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल. पाय बदलून पुन्हा एकदा मी करून दाखवते. आता मी डावा पाय उजव्या पायाच्या गुडघ्याच्या वर टेकवलेला आहे. अशा प्रकारे सावकाश उजवा पाय उचलते आणि दोन्ही हातांचे इंटरलॉक करून उजवा पाय आता मी हळूहळू पोटावर खेचते. जो पाय दुमडलेला आहे तो एकदम कमरेपासून रिलॅक्स सोडून द्यायचा. जेव्हा तुम्ही हा पाय खेचाल पोटाकडे तुमच्या लक्षात येईल की हा जो दुमडलेला पाय आहे तो कमरेपासून खुब्याचे पण स्नायू आणि गुडघ्यांचे जे साईडचे स्नायू आहेत ते ह्याच्यामध्ये खेचले जात आहेत. जितक्या वेळ शक्य आहे 1-2 श्वास तिथे घ्यायचे, सावकाश पुन्हा सोडा. हेही 3 ते 5 वेळा आपण रिपीट करू शकतो. ह्याच्यानंतरचा जो व्यायाम आहे त्याच्यामध्ये आपण काय करतोय, दोन्ही पायांचे तळवे असे जुळवलेले आणि ह्याच्यानंतर दोन्ही पाय सावकाश अशा प्रकारे खाली आणतो. ही स्थिती आहे सुप्त बद्ध कोणासनाची. जास्तीत जास्त हे दोन्ही गुडघे खालच्या दिशेने जाऊ द्यायचे आणि पुन्हा सावकाश मध्यभागी डाऊन. किती नेता येतील दोन्ही पायांचा नमस्कार होईल आणि पुन्हा सेंटर. अशा प्रकारे हा व्यायाम आपल्याला करायचा आहे. जितक्या आवश्यक पाय खाली आणले की गुडघे जमिनीच्या दिशेने जाऊ द्यायचे, असे आखडून धरायचे नाही, सोडून द्यायचे. कमरेमधून दोन्ही पाय आणि गुडघे जमिनीच्या दिशेने जाऊन द्यायचे. शक्य तितक्या वेळ थांबायचे. पुन्हा एकदा श्वास घेत सावकाश मध्ये यायचे. हा होता आपला व्यायाम क्रमांक 4. आता शेवटचा जो व्यायाम आहे त्याच्यामध्ये आपण दोन्ही पाय सरळ करून आहोत. त्याच्यानंतर सावकाश उजवा पाय आपल्याला दुमडायचा आहे आणि अशा रीतीने मुडपून आपल्याला तो छातीवर घ्यायचा आहे. ह्याच्यानंतर दोन्ही हातांच्या बोटांचा इंटरलॉक करायचा, तो गुडघ्यावर ठेवायचा आहे. आपल्याला खाली नाही ठेवायचा पायावर, गुडघ्यावर हा इंटरलॉक ठेवायचा आहे आणि सावकाश हा जो पाय आहे गुडघा आपल्याला छातीच्या दिशेने आत ढकलायचा आहे. जो पाय आपण दुमडलेला आहे तो कमरेतून एकदम रिलॅक्स सोडून द्यायचा. दुसरा पाय पण सरळच राहील ह्याचा विचार करायचा आणि मग हा सावकाश गुडघा खेचत राहायचे. पोट छाती एकदम रिलॅक्स ठेवायची. सावकाश हलकासा दाब देत हा गुडघा छातीवर खेचायचा. शक्य तितक्या वेळ थांबायचे, रिलॅक्स आणि पुन्हा पाय सरळ. पुन्हा एकदा आपण हे रिपीट करू शकतो. एका पायाने करून झालं की तितक्याच वेळा दुसऱ्या पायाला आपल्याला सेम ही एक्सरसाइज रिपीट करायची. तर आजच्या व्हिडिओमध्ये गुडघेदुखीवर केवळ गुडघेदुखी आणि व्यायाम असा न करता आहार, विहार आणि व्यायाम अशा त्रिसूत्रीवर सर्वंकष विचार करण्याचा आज आपण प्रयत्न केला. हे व्यायाम तुम्ही नक्की करा. त्यामध्ये आपण ज्या मुद्द्यांची चर्चा केली त्यांचा आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये उपयोग करा आणि त्यानंतर तुम्हाला जो फरक पडला तो आमच्याशी नक्की शेअर करा. अशाच नवीन नवीन उपयुक्त माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.